आपल्या भारतीय संस्कृतीत देवतांची नित्यपूजा उपासना केली जाते। देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरात सुखशांती प्राप्त होते, घरातील वातावरणात चैतन्य निर्माण होते असे मानले जाते की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य रोगपिंडाचे हरण होते, घरात होणारे क्लेश वादविवाद टळतात। यामुळे घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते। मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहील। चला तर मग जाणून घेऊया देवपूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात। देवाचं नैवेद्य जमिनीवर कधीही देवाला नैवेद्य ठेवू नका, तसेच थेट देवाच्या जवळ नैवेद्य ठेवू नये। नैवेद्य नेहमी सोने, चांदी, पितळ किंवा मातीपासून बनलेल्या भांड्यात ठेवावा। सनातन धर्मात या धातूंना पवित्र आणि शुद्ध मानले जाते। याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य ठेवू शकता। नैवेद्य तसाच सोडू नका। देवाला अर्पण केल्यावर नैवेद्य तिथेच सोडू नका, त्याचा नकारात्मक परिणाम होतो। पूजा आटोपल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला अर्पण केलेला नैवेद्य उचलावा। काही लोक प्रसाद नैवेद्य देवाला अर्पण केल्यानंतर तिथेच सोडतात, असे करणे योग्य नाही। यामुळे देव तुमच्या पूजेवर नाराज होऊ शकतो। जर तुम्ही देवाला अर्पण केलेला नैवेद्य तसाच सोडला तर त्यातून विश्वक्सेन, चंडेश्वर, चंडनशू आणि चांडाल या नकारात्मक शक्ती येऊ शकतात। देवाला अर्पण केलेला नैवेद्य प्रसाद पूजेनंतर लगेच उचलावा। तो कुटुंब आणि इतर लोकांमध्ये वाटला पाहिजे। उपवास नसेल तर प्रसाद स्वीकारावा। हे आनंद आणि देवाचा आदर व्यक्त करणे आहे। यावर देवही प्रसन्न होतो आणि त्याला आशीर्वाद देतो। आपल्या शास्त्रानुसार दुपारच्या वेळेस पूजा करण्याचं टाळावं। हा काळ देवतांच्या पूजेचा काळ असतो, त्यामुळे या काळात केलेली पूजा देवतांच्या विश्रांतीत बाधा आणते। त्यामुळे 12 ते 3 या वेळेत पूजा करणं टाळलं पाहिजे। या काळात केलेल्या पूजेचं फळ मिळत नाही। आरती आणि पूजा यांच्यातला फरक समजून घेणेही तितकंच महत्त्वाचं आहे। पूजा केल्यानंतर आरती केली जाते आणि त्यानंतर देवता झोपी जातात। त्यामुळे पूजेच्या वेळेस पूजा आणि आरतीच्या वेळेस आरती केली पाहिजे। दिवसभरात 5 मुहूर्तांवर पूजा करावी असं हिंदू धर्मशास्त्र सांगतं। धर्मग्रंथानुसार पूजा दिवसा कधी करावी याचे नियम घालून देण्यात आले आहेत। प्रथम पूजेची वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे 4:30 ते 5 पर्यंत असते। दुसरी पूजा सकाळी 9 वाजेपर्यंत, मध्यान्ह पूजा दुपारी 12 वाजेपर्यंत, संध्याकाळची पूजा 4:30 ते 6 पर्यंत आणि शयन पूजा रात्री 9:30 पर्यंत। मंडळी, पूजेची खोली नेहमी स्वच्छ ठेवा, कारण तिथून आपल्याला सकारात्मकता मिळते। देवघर गलिच्छ ठेवल्याने सागर संगीत पूजा करूनही मनाला प्रसन्नता मिळत नाही, मनाला शांती गवसत नाही। पूजा करताना नेहमी आसनावर बसा, थोडा वेळ का होईना ध्यान करा। आपल्यासाठी स्वतंत्र जपमाळ ठेवा। रोज नित्यनेमाने 108 वेळा न चुकता कोणत्याही उपास्य देवतेचा नामजप करा। पूजेची वेळ निश्चित ठेवा आणि दररोज एकाच वेळी पूजा करण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे उपासनेची शक्ती वाढते। हे सातत्य टिकवणे अतिशय महत्त्वाचे आहे। या बाबतीत आपल्याला आपल्या आजी आजोबांचा आदर्श ठेवता येईल। पूजा करताना पांढरे आणि धुतलेले वस्त्र परिधान करावे, त्यामुळे नकारात्मक ऊर्जेपासून तुमचा बचाव होईल आणि पूजेचे पावित्र्य राखले जाईल। त्यालाच आपण सोवळ्यात पूजा करणे असे म्हणतो। असे केल्याने इतर विषय विकार वासना मनाला जडत नाहीत आणि पूजेत मन एकाग्र होते। नेहमी 2 हात जोडून आणि डोकं जमिनीवर टेकवून देवाला नमस्कार करावा। तसे केल्याने आपल्याला अहंकार नष्ट होतो आणि आपण नम्र होतो। दिव्याने दिवा लावू नका, चुकून अपघात होऊन दिवा मालवण्याची शक्यता असते, तसे होणे अशुभ मानले जाते। ते विघ्न टाळण्यासाठी काडीचा किंवा मेणबत्तीचा वापर करून दुसरा दिवा लावावा। तसेच तुपाच्या दिव्यावर तेलाचा दिवा किंवा तेलाच्या दिव्यावर तुपाचा दिवा लावू नका। तूप आणि तेल दोन्ही घटक वेगळे असल्याने ते एकत्रित लावणे योग्य नाही असे शास्त्र सांगते। नेहमी लक्षात ठेवा की भगवान विष्णूच्या पूजेत शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि शनिदेवाच्या पूजेमध्ये राईच्या तेलाचा दिवा लावावा। शंकराला कुंकू लावू नका, गणपतीला तुळस वाहू नका, दत्तगुरूंना तांबडे फूल वाहू नका। ज्या देवतेला जे पुष्प प्रिय आहे तेच अर्पण करावे। रोज एखादे स्तोत्र अवश्य म्हणा किंवा पूजा असताना ऐका। तुमच्याबरोबर घरच्या इतर लोकांकडूनही नकळत ईशसेवा घडेल, वाणी शुद्ध होईल आणि घरातल्या लहान मुलांवर चांगले संस्कार होतील। मंडळी, देवपूजा हा आपल्या भक्ती, श्रद्धा, विश्वास यांचा परिपाक आहे। प्रातःकाली स्नानानंतर देवपूजा करावी। सर्व पूजा सामग्री एकत्र करून देवासमोर बसावे। पाणी भरलेला पाण्याचा तांब्या देवाच्या उजवीकडे ठेवावा। प्रथम कलशातील जलात पवित्र नद्यांचे आवाहन करावे। त्यातील जलाने प्रथम शंखाची पूजा करावी।
शंखजलाने भरावे, त्यातील पाण्याने आपले शरीर आणि सामुग्री यावर शंखजल प्रोक्षण करावे. भूशुद्धी भूतशुद्धी यथायोग्य करून पूजाची सुरुवात करावी. मंडळी, जवळपास सर्व घरांमध्ये रोज पूजा केली जाते. मनःशांती, सकारात्मकता, सुख, समृद्धी आणि सौभाग्य यासाठी लोक देवाची उपासना करतात. शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत. त्यांचे पालन करणे आवश्यक मानले जाते. देवपूजा, पाठ किंवा मंत्र पठण करणे, नैवेद्य अर्पण करण्यापासून आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत. नियमांचे पालन करून पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करतो असे म्हणतात. देवाला प्रसाद नैवेद्य अर्पण करण्याचे देखील काही शास्त्रात नियम सांगितले आहेत. तुम्हीही देवाला नैवेद्य अर्पण करता तेव्हा काही नियम लक्षात ठेवा. काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो बराच काळ तेथेच सोडून देतात. असं करणं चुकीचं आहे. यामुळे तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही, तसेच त्याचे नकारात्मक परिणामही होतात.